Today we will discuss the moment of inertia for several other bodies, and these bodies are different and the axis of rotation is different, and hence the moment of inertia about the given axis of rotation also different. म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शिया एका बॉडीचा वेगळ्या वेगळ्या ॲक्सिस ऑफ रोटेशन पासून वेगळा कॅल्क्युलेट करता येतो. हा टॉपिक फार महत्त्वाचा आहे आणि तुम्हाला वेगळ्या वेगळ्या बॉडीसाठी ती किंमत कॅल्क्युलेट करता आली पाहिजे. यामध्ये कोणतेही एक्सप्रेशन्स हे बोर्डच्या बुकमध्ये दिलेले नाही आणि बोर्डच्या बुकमध्ये दिलेले नसल्यामुळे मग तुम्हाला हा जो सर्व सेपरेट स्टडी करावा लागणार आहे. CET नीट किंवा JEE हे जे असणार आहे तर ते सर्वच्या सर्व तुम्हाला सेपरेट बघावं लागेल, म्हणून हे लेक्चर आपण सेपरेट घेतलं आहे. ओके, आता काही बेसिक एक्सप्रेशन्स आपण बघणार आहोत, जे एक्सप्रेशन्स ज्या बॉडीज अबाउट द सेंटर काय काय फॉर्म्युले येतात तर ते फॉर्म्युले आपल्याला चेक करायचे. बघूया कोणते कोणते येतात. इफ यू कन्सिडर फर्स्ट द रॉड, द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द थिन अँड युनिफॉर्म रॉड, थिन अँड युनिफॉर्म रॉड अबाउट सेंटर. प्रत्येक बॉडीच्या बॉडीचा ॲक्सिस ऑफ रोटेशन हा सेंटर म्हणून आपण बघणार आहोत. याचे 4 मार्कांना एक्सप्रेशन्स विचारले जायचे. आता एक्सप्रेशन्स विचारणार नाही. 2 बॉडीचे कोणते असते ते सिलेबसमध्ये आहेच आहे, पण हे सेपरेट एक्सप्रेशन होते पूर्वी, आता नाही आहे. द मोमेंट ऑफ इनर्शिया फॉर दिस thin and uniform rod about the axis of rotation passing through center and perpendicular to its length I is equal to ml square divided by 12. ml square divided by 12, where m is the mass, l is the length of the rod. Second one is the moment of inertia of the thin and uniform disk. Thin and uniform disk rotating about an axis passing through the center and perpendicular to its plane. Perpendicular to its plane. Moment of inertia is equal to I is equal to m r square divided by 2. This expression is in syllabus now. 4 marks साठी ते एक्सप्रेशन विचारलं जातं, बघितलं जातं त्यामध्ये. आणि m is the mass, r is the radius. Flywheel, the wheel which is rotating about an axis passing through its center and perpendicular to its plane, is the example of this disk. Third one is a ring. Hollow disk is called as a ring. Moment of inertia of thin and uniform ring about an axis passing through center and perpendicular to its plane. I is equal to mr square. I is equal to mr square. Fourth one is sphere. Moment of inertia of the sphere. There is difference between ring and sphere. About an axis passing through center or passing through diameter. If now this sphere is solid, if the sphere is solid, then moment of inertia I is equal to 2 by 5 mr square. 2 by 5 mr square. Solid. अर्थचे सर्वच्या सर्व प्रॉब्लेम या फॉर्म्युला सोडवायचे असतात. पृथ्वीचे सर्व प्रॉब्लेम याने सोडवायचे असतात. I is equal to 2 by 5 mr square. And if the sphere is hollow, पोकळ असेल तर hollow, तर तो hollow जर असेल तर मग तुम्हाला काय करायचं आहे, फॉर्म्युला I is equal to 2 by 3 mr square. This is the expression for the moment of inertia about an axis passing through the center or diameter. लक्षात घ्या, पूर्वी हे एक्सप्रेशन्स अबाउट द सेंटर हे जे असते ते सर्व इन सिलेबस होते. आत्ताच्या पुस्तकामध्ये फक्त डिस्क आणि रिंग हे 2च दिलेले आहेत, बाकीचे नाही आहेत आणि बाकीचे तुम्हाला फॉर्म्युले घरी करा. तर 1 2 3 4 5 या पद्धतीने एक्सप्रेशन्स येतात आणि याच्या बाबतीत जे असणार आहे या फॉर्म्युलावरून तुम्हाला अजून काही डेअर करायचे बाय युजिंग द प्रिन्सिपल ऑफ पॅरलल ॲक्सिस और बाय युजिंग द प्रिन्सिपल ऑफ परपेंडिकुलर ॲक्सिस. प्रिन्सिपल ऑफ पैरेलल एक्सिस का फॉर्मूला है तो IO is equal to IC plus MH square, प्रिन्सिपल ऑफ पैरेलल एक्सिस, and प्रिन्सिपल of perpendicular axis आहे तो IZ is equal to IX plus IY. या दोघांच्याही मायफ्रोटेस घरी कंप्लीट करायच्या व्यवस्थित, कारण हे दोन्ही पैकी एक्सप्रेशन सतत आलेले आहेत म्हणून तुम्हाला काळजी घ्यायची आहे. या दोघांचा वापर करायचा पॅरलल आणि परपेंडिक्युलरचा आणि वेगळे फॉर्म्युले तुम्हाला तयार करायचे असतात. आता यांची एक्सप्रेशन सुद्धा सिलेबसमध्ये नाही आहे,
मागच्या वर्षी मागच्या सिलेबसमध्ये लास्ट सिलेबसमध्ये होते, आता तुम्हाला ते सिलेबसमध्ये सोडवायचे नाही आहे. मग ते कशा प्रकारे सोडवले जातात तर ते आता आपण चेक करूया. कशा पद्धतीने मिळणार आहे किंवा कशा पद्धतीने सोडवायचे असतात तर ते आता आपल्याला चेक करायचे आहेत जे असणार आहे तर ते. तर यामध्ये जे असणार आहे तर मोमेंट ऑफ इनर्शिया कशा पद्धतीने येतो तो मी तुम्हाला सांगतो. सम नेगेटिव्ह घेतले आपण. मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द डिस्क अबाउट an axis passing through one end, passing through an point on circumference and perpendicular. जर एक्सप्रेशन तुम्हाला घ्यायचं असेल याला म्हणायचं C, हा असणार आहे पॉइंट O. By using the principle of parallel axis, IO is equal to IC plus MH square, where H is the distance between two axes. Now for this figure, H is equal to R, which is the radius. They simply put the formulas. IC center साठीचा काय फॉर्म्युला आहे तो सेंटर mr square by 12 mr square by 2 plus m as it is. H is equal to now R mr square. 2 plus 1 3 by 2 mr square. This is the formula for moment of inertia about an axis passing through the point on circumference and perpendicular to the plane. या पद्धतीने इन दिस वे तुम्हाला एक्सप्रेशन फाइंड आउट करावे लागतात. पण लक्षात घ्या, मी परत सांगतोय की हे कोणते एक्सप्रेशन आत्ताच्या सिलेबसमध्ये नाही आहे. हे फक्त तुम्हाला फॉर्म्युले यूज करायचे आहेत. ज्याचा फॉर्म्युला तुम्हाला कळणार नाही हे तुमच्या रिस्पेक्टिव्ह टीचरने तुम्हाला विचारून घ्यायचं आहे की कशा पद्धतीने आला आहे. आता फक्त आपण फॉर्म्युल्याचा चार्ट तयार करणार आहोत, कशा पद्धतीने ते येतील. आणि हे गरजेचे आहे CET आणि नीटसाठी. जरी बोर्डला ते फॉर्म्युले जे असते ते डिराईव्ह करायचे नाही आहे, त्यामध्ये पण CET आणि नीट एक्झामसाठी ते गरजेचे. म्हणून तो चार्ट असणार आहे तो चार्ट एकदम क्लिअर बघायचा. लेक्चरच्या शेवटी तुम्हाला तो चार्ट दिसेल व्हिडिओमध्ये. त्याचा स्क्रीनशॉट काढून घेतला तरी चालेल, तो स्वतः तयार केला तरी चालेल. ओके, मग बघू आता. Now we study the different bodies about the different axis of rotation and find out the moment of inertia. Moment of inertia वेगळ्या वेगळ्या बॉडीचा वेगळ्या वेगळ्या ॲक्सिस ऑफ रोटेशन पासून तुम्हाला तरी करायचं आहे. अतिशय महत्त्वाचा टॉपिक आहे आणि तुम्हाला हे सर्वच्या सर्व फॉर्म्युले लर्न करायचे आहेत. इलाज असो नाही तर नसो, तुम्हाला ते किती टफ वाटू द्या किंवा किती प्रॉब्लेम होऊ द्या, परंतु तुम्हाला सर्वच्या सर्व ॲक्सिस ऑफ रोटेशन आणि सर्व बॉडीज या चेक कराव्या लागतील आता यामध्ये. तर काळजी घ्यायची आहे आणि याचा वापर केला जातो. या व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला सांगेल याचा यूज कसा केला जातो ते. ठीक आहे, मग बघूया आता डिफरंट बॉडीज अँड देअर ॲक्सिस ऑफ रोटेशन्स अँड फाइंड आउट द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द गिवन ॲक्सिस ऑफ रोटेशन. ठीक आहे, मग मी तुम्हाला सांगितलं होतं आता की मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द रॉड, मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द रॉड अबाउट द ॲक्सिस ऑफ रोटेशन पासिंग टू इट्स सेंटर अँड परपेंडिक्युलर टू इट्स लेंथ. Perpendicular to its length, this is the length of the rod which is called L, and perpendicular to its length. The formula is I is equal to m square by 12. लक्षात घ्या, हे मोठे एक्सप्रेशन आहे आणि ते एक्सप्रेशन तुम्हाला डिराईव्ह करायला सिलेबसमध्ये नाही आहे सध्या, आणि तुम्हाला ते विचारणार सुद्धा नाही, एक्झाममध्ये विचारणार पण नाही येते, पण तो फॉर्म्युला तुम्हाला लर्न करावा लागेल. जर तुम्हाला इच्छा असेल तर क्लासरूम टीचिंगमध्ये मी तुम्हाला तो समजून सांगेन की कशा पद्धतीने येतो. तो I is equal to m square by 12. रेडियस ऑफ गायरेशन, रेडियस ऑफ गायरेशनचं एक्सप्रेशन कसं करायचं आहे तर त्यामध्ये फॉर्म्युला आहे तो I is equal to mk square. I is equal to mk square. Therefore k square is equal to I upon m. K is equal to taking square root of both sides. K is equal to square root of I upon m. Putting the value of I is equal to ml square divided by 12 divided by m. m gets cancelled. And therefore k is equal to under root L square by 12. K is equal to under root L square divided by 12. क्या आपल्याकडे किंमत आहे. आता आपण 13 किंवा 15 फॉर्म्युले बघणार आहोत. तुम्हाला मोमेंट ऑफ इनर्शियाचे फॉर्म्युले लर्न करायचे. तेवढेच फॉर्म्युले रेडियस ऑफ गायरेशनचे येतात, पण कुणीही ते पाठ करायचे नाही. त्याच्याऐवजी काय करायचं, फक्त मोमेंट ऑफ इनर्शियाचा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आणि त्यातून फक्त m काय करायचा, कट करायचा, आणि उरलेली जी व्हॅल्यू आहे ती इनसाइड द स्क्वेअर रूट काय करायचा m, आणि उरलेली किंमत कशा टाकायची, स्क्वेअर रूट. रेडियस ऑफ गायरेशनचे फॉर्म्युला कुणीही पाठ करायचे नसतात, करायचे नाही. फक्त काय करायचं, यातून m
कॅन्सल करायचा, उरलेली किंमत स्क्वेअर रूटमध्ये टाकायची, संपलं काम रेडियस ऑफ गायरेशनचं. या पद्धतीने ज्यांना नीटचा सीईटीचा जेडब्ल्यूचा स्टडी करायचा त्यांना हे लर ठेवावेच लागते काही झालं तरी. हे तुमच्यासाठी चॅलेंज असणार आहे. आणि त्या पद्धतीने आपण ग्रुप करून घेणार आहे रॉडचे, डिस्कचे आणि रिंगचे. त्या पद्धतीने आपण बघूया. आता रॉडचे फॉर्म येतात दोन. सेकंड, मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द व्हॉट इज दिस रोड not road, the rod, moment of inertia of the rod about an axis passing through one end. एका एंड मधून जर तो रोटेट होत असेल तर एका एंड मधून जर तो रोटेट होत असेल या पद्धतीने जर तो रोटेट होत असेल तर दिस इज थिन अँड युनिफॉर्म रॉड. इफ दी passes टू सेंटर या पद्धतीने असेल तर मोमेंट ऑफ इनर्शियाची किंमत वेगळी आणि पासिंग टू वन एंड असेल तर मोमेंट ऑफ इनर्शियाची किंमत वेगळी या पद्धतीने. आणि म्हणून पोझिशन ऑफ ॲक्स ऑफ रोटेशन बदलला तर मोमेंट ऑफ इनर्शियाची किंमत बदलते. मोमेंट ऑफ इनर्शिया I इज इक्वल टू m² बाय c हा फॉर्म घेऊन जा. बॉडी सेम आहे, लक्षात घ्या, बॉडी सेम आहे. मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट द सेंटर असेल m² बाय 12, अबाउट वन एंड असेल m² बाय 3. म्हणून जर सेम बॉडीची एखादी व्हॅल्यू बदलत असेल तर त्याला कोणती क्वांटिटी म्हणतात? स्केलर, व्हेक्टर और टेन्सर. मोमेंट ऑफ इनर्शिया इज द टेन्सर quantity because it possess the different values. Moment of inertia is different for the same body आणि म्हणून त्याला टेन्सर असं म्हटलं जातं. ही किंमत येते m²/2. ही कशी कॅल्क्युलेट केली जाते? सिम्पली अप्लाइंग द मोमेंट ऑफ इनर्शिया by using the principle of parallel axis. This axis is C, moment of inertia m²/2. This axis is O, distance between them is equal to L/2. Apply the moment of inertia, apply the principle of parallel axis. जसं मग सांगितलं त्या पद्धतीने. पण आता तो सिलेबसचा पार्ट नाही, तो सिलेबसचा पार्ट नाही. याच्यावर तुम्हाला हे फॉर्म्युले लर्न करावे लागतील, पाठ करावे लागतील, त्याला इलाज नाही. यामध्ये I is equal to K कसा काढायचा? कसं सांगितलं मी, काय कट करायचा? M आणि उरलेली किंमत कशा? स्क्वेअर रूटमध्ये L² डिवाइड बाय 3 त्या पद्धतीने व्हॅल्यू होत जाते. सेकंड, मग रॉडचे किती झाले? 2. रॉडचे फॉर्म्युले 2 लक्षात ठेवताना, अभ्यास करताना फक्त ग्रुप करून घ्या. 2 3 3 या पद्धतीने. ठीक आहे. थर्ड वन इज मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ रिंग. मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ ring about the center. Moment of inertia of the ring about the center. This is a ring and it is rotating about an axis passing through center. या पद्धतीने ring is circle. What is the formula? I is equal to, आता आपण बेसिक बॉडीज दिले होता 5. काय किंमत होती? I is equal to mr². आपण जेवढा बॉडीज बघणार आहे ना याच्यातले मॅक्सिमम आहे, सगळ्यात जास्त किंमत, बाकीच्या किमती कमी आहे. ही किंमत सगळ्यात जास्त असते. I is equal to m². रेडियस ऑफ गायरेशनची किंमत किती? रेडियस ऑफ गायरेशन काय कॅन्सल करायचं? m कॅन्सल करायचा, उरलेले काय? r². त्याची किंमत काय असणार आहे? √r². म्हणजे किती किंमत येईल? r² चं स्क्वेअर रूट. या पद्धतीने आता रिंगची फॉर्म्युला आपल्याला घ्यायची 3. रिंग अबाउट सेंटर, रिंग अबाउट डायमीटर आणि त्याच्यानंतर असणार रिंग अबाउट टँजंट इन प्लेन. एकाच प्लेन मध्ये असते तर त्याच प्लेन मध्ये आला असेल. अशा प्रकारचे रिंगचे 3 येतात. रिंग सेंटर, रिंग डायमीटर, रिंग टँजंट इन प्लेन. पुढे स्पियरचे आपल्याला 3 घ्यायचे. स्पियर सेंटर, स्पियर डायमीटर आणि स्पियर टँजंट असे ह्या पद्धतीने प्रत्येकाचे येणार आहे. मग अभ्यास करताना पण परत एकदा काय करायचं आहे, त्यांचा ग्रुप करून घ्यायचा आहे आणि त्या पद्धतीने जे असणार आहे तर ते क्लिअर करावं लागेल, महत्त्वाचं. मग रिंग सेंटरचा फॉर्म्युला आहे माहिती आहे. आता तुम्हाला काय करायचं आहे, रिंग आहे तशीच आहे या पद्धतीने आणि तुम्हाला कॅल्क्युलेट करायचं आहे अबाउट द डायमीटर. हा झाला डायमीटर. डायमीटरचा फॉर्म्युला आहे तो I is equal to mr² डिवाइड बाय 2. आता फाइंड आउट करताना प्रिन्सिपल ऑफ परपेंडिक्युलर ॲक्सिस वापरतात. मागच्या लास्ट सिलेबसमध्ये होतं ते एक्सप्रेशन्स होते, आता ते नाही आहे आणि गरज पण नाही डिराईव्ह करायची, कारण CET नीटला फक्त फॉर्म्युला वापरायचे.
फक्त फॉर्म्युला वापरायचे असतील तर मग आवश्यकता नाही कशाची. मग कशाला बिल कामाचे एक्सप्रेशन स्टडी करायचे त्यापेक्षा फॉर्म्युला घ्यायचे. तिथं कसे कॅल्क्युलेट केले जातात ते एकदम सोपं. या अशा प्रकारचे रिंग असते 3 ॲक्सिस घ्यायचे. एक्स ॲक्सिस, वाय ॲक्सिस and this perpendicular axis is equal to z. I simply apply I z is equal to ix plus iy. या पद्धतीने iz ची किंमत म्हणजे सेंटरची किंमत येते ma square is equal to ix plus iy. दोन्ही सेम असतात आणि दोन्ही सेम असल्यामुळे डबल किंमत येते. तो 2 डिवाइड बाय होतो ma square by 2. पण लक्षात घ्या हे सिलेबस मध्ये नाही. आता फक्त तुम्हाला फॉर्म्युला करायचा आहे त्याच्यामुळे हे एक्सप्रेशनमध्ये कोणतीच नाही आहे. जर मी एक्सप्रेशन शिकवले तर तुम्ही त्याचा अभ्यास करा आणि ते लिहून ठेवा विच इज नॉट इन द सिलेबस. ते सिलेबसमध्ये नाही म्हणून ते शिकवता पण येणार नाही. I is equal to ma square by 2 and the value of k simply cut m is equal to r square by 2 in square root. Radius of direction. यामध्ये असणार ring tangent in the plane. First of all, draw the ring. Tangent in the plane. This is center. Tangent in the plane म्हणजे या tangent in the plane. समजा तुम्ही असं इमॅजिन करा हा जे असणार ते रिंग आहे गोल या पद्धतीने रिंग असणार आणि त्याचा टँजंट जो असतो तो टँजंट हा परपेंडिक्युलर टू द प्लेन झाला. या प्लेनला कसा परपेंडिक्युलर आणि इन द प्लेन म्हणजे या पद्धतीने असतो. आपण नॉर्मली तो कन्सिडर करतो पण परपेंडिक्युलर टू द प्लेनचे फॉर्म्युले वेगळे आहे. मग आपण कॅल्क्युलेट केला होता तो 3/2 चा यामध्ये. ओके तर टँजंट इन द प्लेन काय फॉर्म्युला आहे तो यामध्ये जे असणार आहे त्यामध्ये फक्त तुम्हाला काय करायचा ma स्क्वेअर फक्त ऍड करायचा. I is equal to ची किंमत जे असणार आहे तर I is equal to ma square by 2 यामध्ये जो असणार आहे प्लस तुम्हाला काय करायचे असते तर किंमत ऍड करायची असते ma square म्हणजे ती किंमत येते 3/2 ma square या पद्धतीने असणार. अशा पद्धतीने एक्सप्रेशन म्हणजे I is equal to ची किंमत 3/2 ma square यामध्ये दिसते. बघा ह्या एक्सप्रेशनला डिवाइड बाय 2 केलं तर डायमीटर मिळतं आणि यामध्ये प्लस ma स्क्वेअर ऍड केला ma स्क्वेअर बाय 2 प्लस ma स्क्वेअर 2 प्लस 1 3/2 ma स्क्वेअर या पद्धतीची किंमत येऊन जाते. जर रेडियस ऑफ डायरेक्शन कॅल्क्युलेट करायची तर k इज इक्वल टू ची किंमत येते सिम्पली कट m 3/2 r स्क्वेअर. तुम्ही r स्क्वेअर स्क्वेअर रूटच्या बाहेर काढू शकता. हे फॉर्म्युले जे असतील तर ते फॉर्म्युले तुम्हाला डायरेक्ट लक्षात ठेवायचे आहेत त्याला इलाज नाही. तर मग आता आपण बघितल्यापैकी त्या रिंगचे फॉर्म्युले येतात 3 सेंटर ma स्क्वेअर डायमीटर ma स्क्वेअर बाय 2 टँजंट इन द प्लेन I is equal to 3/2 ma स्क्वेअर या पद्धतीचे. जसे आपण रिंगचे 3 बघितले त्याच पद्धतीने तुम्हाला डिस्कचे 3 बघायचे. डिस्क सेंटर, डिस्क डायमीटर अँड डिस्क टँजंट इन द प्लेन. ओके आता आपण बघणार आहोत डिस्क त्याच्यानंतर स्पिअरचे फॉर्म्युले. रिंगचे आपण किती फॉर्म्युले बघितले रिंगचे 3. सेंटर त्याच्यानंतर कोणता होता डायमीटर आणि त्याच्यानंतर टँजंट. सेम कसे बघायचे ते 3 सेपरेट लक्षात ठेवायचे. द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द 3 and uniform disk rotating about an axis passing through center and perpendicular to its plane. I is equal to ma square by 2 हे एक्सप्रेशन सध्या महाराष्ट्र स्टेट बोर्डच्या सिलेबसमध्ये आहे. कठीण आहे 4 मार्कांसाठी तो तुम्ही स्टडी केलेला आहे कशा पद्धतीने ते माहिती आहे. I is equal to ma square by 2 and from this expression you can easily find out the radius of gyration. Simply cut m and the remaining quantities are in square root. Radius of gyration. Now find the moment of inertia about the axis passing through diameter. This is the thin and uniform disk. About the axis passing through diameter येणार या पद्धतीने आणि मोमेंट ऑफ इनर्शिया जसं मला सांगितलं मी तुम्हाला याला डिवाइड बाय 2 केलं की डायमीटर आणि प्लस ma स्क्वेअर केलं की टँजंट. फिक्स आधीच्या सारखं. याला डिवाइड बाय 2 केलं तर किंमत येणार आहे I is equal to ma square divided by 4. This is the moment of inertia. And from this you can find the radius of gyration. K is equal to m cut r square divided by 4. R square is the square root r. 4 is the square root 2. Moment of inertia. About the disk passing through diameter.
It form a disk about tangent in the plane. Tangent in plane. Tangent in plane. This is the thin and uniform disk, and this is the tangent in the plane, not perpendicular to the plane. या फॉर्म में प्लस m स्क्वायर ऐड केला की प्लस m स्क्वायर मींस m स्क्वायर डिवाइड बाय 2 डिवाइड बाय 4 प्लस m स्क्वायर by using which formula? The principle of parallel axis. IO is equal to IC plus mh square. IC की value m square by 4 plus m as it is, h is equal to the radius. M square by 4 plus m square is equal to 4 plus 1. R is equal to I by 4 m square. Is the formula for moment of inertia. From this you can find the radius of vibration also. Radius of vibration k is equal to under root 5 by 4 and pi of m cut 5 by 4 aspect. This is the radius of vibration. म्हणजे रिंगचे 3 बघितले होते तसे डिस्कचे 3 आहे. नुसतं डिस्क लक्षात ठेवून फायदा नाही, फक्त डिस्क लक्षात ठेवून फायदा नाही, तर तुम्हाला अबाउट सेंटर आहे का, अबाउट डायमीटर, अबाउट टँजंट चेक करावं लागेल, लक्षात घ्या. आणि त्याच्यानंतर मग ते फॉर रिस्पेक्टिव्ह फॉर्म वापरावे लागेल. म्हणून हा टॉपिक सीईटीचा किंवा याचा अभ्यास करताना टफ होऊन जातो, कठीण होऊन जातो आणि फॉर्म्युला आठवत नाही. आपण कोणता तरी आठवतो, त्याने विचारलं असतो सेंटरचा, आपण लिहितो डायमीटरचा, त्याने विचारलं असतो टँजंटचा, आपल्याला आठवतो सेंटरचा. असं घडतं, मग ते रॉंग आहे. म्हणून काळजी घ्यायची. डिस्क यानंतर आपण बघायचे नाईन्थ स्पियर. आता हा जो असणार आहे तो सॉलिड स्पियर आणि त्याच्यानंतर असणार आहे हॉलो स्पियर. हॉलो स्पियर सॉलिड मीन्स भरीव अबाउट द सेंटर अँड विच इज ऑल्सो द डायमीटर. अर्थचे पृथ्वीचे सगळे प्रॉब्लेम याने सोडवायचे असतात. पृथ्वीचे सगळे प्रॉब्लेम. पृथ्वी सॉलिड आहे का, व्हॉल्यूम आहे का, पोकळ आहे पृथ्वी, भरीव आहे का, पोकळ आहे, हां भरीव. सारखं पोकळ असते तर विहीर खोदली असते तर मला पडून गेला असता काय, बरोबर आहे की नाही. त्याच्यावेळेस पृथ्वीचे प्रॉब्लेम याने सोडवायचे. सेंटर डॉट डायमीटरचे म्हणजे अर्थ असणार आहे आणि अबाउट द ॲक्सिस सॉलिड अर्थ अबाउट द ॲक्सिस पासिंग थ्रू सेंटर. आता फॉर्म्युला लिहिला म्हणजे 2/5 m square. And if the moment of inertia of this hollow sphere असेल तर I is equal to 2/3 m square. From which you can find the radius of gyration. Simply cut m is equal to 2/5 r square. K is equal to 2/3 r square. 2/3 r square. तर तुम्हाला इथे कट करायचा आणि उरलेली क्वांटिटी फक्त करायची. ओके, दिस इज फॉर स्पियर. 11th द मोमेंट ऑफ इनर्शिया फॉर रॉड. रॉडसाठी आपल्याला एक्सप्रेशन बघायचे. तर रॉडसाठी एक्सप्रेशन जे असते तर ते रॉड सुरुवातीला बघितले. आता सिलेंड्रिकल रॉड जर असेल तर त्याच्यामध्ये सिलेंडरसाठी किती कोणते फॉर्म्युले येतात तर ते आता आपल्याला चेकआउट करायचे. कशा पद्धतीने वगैरे आहे ते आता आपण बघूया कशा पद्धतीने आहे. कन्सिडर द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द सिलेंडर्स. सिलेंडरचे जर एक्सप्रेशन आले तर काय करायचं तर ते आता आपल्याला चेक करायचे कशा पद्धतीने. सॉलिड सिलेंडर about its own axis स्वतःचा ॲक्सिस मीन्स पासिंग थ्रू सेंटर and perpendicular to its plane surface. This is the figure. I is equal to. Okay. मला सांगा बरं, हा व्हॉल्यूम सिलेंडर आहे जस्ट एज चॉक. जर त्याची लेंथ कमी करत गेलो आपण, सांगायची लेंथ कमी करत गेली तर हे स्ट्रक्चर कशामध्ये तयार होईल. हे कशा झाले, हा भरीव आहे, भरीव डिस्क. हे तयार होणारे डिस्क कमी करत गेलो तर डिस्क. आणि डिस्कचा फॉर्म्युला काय होता डिस्क सेंटरचा फ्लायव्हीलसाठी वापरला जाणारा I is equal to m² by 2. आणि म्हणून सिलेंडरचा फॉर्म्युला पण तोच आहे I is equal to m² by 2. पण तुम्हाला लक्षात ठेवण्यासाठी ट्रिक वापरावे लागतील. If the length decreases
then the cylinder is converted into disc. Therefore, the formula for solid cylinder and the disc are same. You can find the radius of dilation K is equal to R square upon 2 body square. But now, if the cylinder is hollow, passing to its own axis, जर पोकळ सिलेंडर घेतला असेल तर पाईप लाईक स्ट्रक्चर मी आपण पाहते अबाउट इट्स ओन ॲक्सिस. हा आता पोकळ सिलेंडर हॉलोय, लेंथ कमी करत गेलो आपण तर काय तयार होईल, रिंग, आणि रिंग तयार होईल त्याची, आणि मोमेंट ऑफ इनर्शिया फॉर द रिंग इज इक्वल टू mr स्क्वेअर. मोमेंट ऑफ इनर्शिया mr स्क्वेअर रिंगचे फॉर्म आपण घेतले, तेच फॉर्म इथे यूज करायचे, आणि I इज इक्वल टू mr स्क्वेअर. मोमेंट ऑफ इनर्शिया म्हणून तुम्ही रेडियस ऑफ गायरेशन करा, r स्क्वेअर इज इक्वल टू r स्क्वेअर. Moment of inertia about the solid cylinder, axis of rotation perpendicular to its length and passing through center. Figure check out करा. जर सिलेंडर असा फिरत असेल, what is the moment of inertia? Moment of inertia for this figure is equal to I is equal to m in bracket the moment in bracket r square divided by 4 plus l square divided by m in bracket r square divided by 4 plus l square divided by 2. आता एक कसं लक्षात ठेवायचं की असं हे एक्सप्रेशन आलं कसं. दिस इज द expression about two different axes of rotation of two different bodies. Remember first, समजा मी लेंथ कमी करत गेलो, लेंथ कमी केली तर काय तयार होईल, फिगर कशी तयार होणार आहे, लेंथ कमी केली तेवढीच फिगर तयार होईल. अशा पद्धतीची ही कशाची फिगर झाली, डिस्क अबाउट द डायमीटर. डिस्क डायमीटरचा फॉर्म्युला कोणता आला, mr स्क्वेअर अपॉन 4. समजा डिस्क जो असेल याच्या ऐवजी मी काय करायचं, रेडियस कमी करत गेलो, रेडियस कमी केली तर सिम्पली बिकम्स रॉड सेंटर. फर्स्ट फॉर्म्युला काय होता, पहिला फॉर्म्युला ml square divided by 12, हा फॉर्म्युला. दिस इज द expression or formula which is combination of two formulas, disc diameter and rod center. I is equal to r square upon 4 plus l square upon 12, and which is the last formula. परत एकदा मी तुम्हाला सांगतोय का तुम्हाला CET JEE चा अभ्यास करायचा असेल तर चार्ट एकदम क्लिअर तयार करायचा, व्यवस्थित राईट करायचा, आणि तो तयार केलेला चार्ट जो आहे तर तो काय करायचा, आपल्या जिथे स्टडी रूममध्ये तो क्लिअर लावायचा आणि ग्रुप करून घ्यायचे. सिलेंडरचे 3, रिंगचे 3, डिस्कचे 3, फॉर सेपरेट आणि रॉडचे 2. रिंगचे सेपरेट करायचे, दर ठेवावेच लागेल, त्याला इलाज नाही.